तुम्ही देवाचा किंवा आत्म्याचा विचार कसा करता बरं? म्हणजे ते पिक्चरमध्ये दाखवतात त्या पद्धतीने, एक असा लाईटचा गोळा किंवा असं एक हुशार डोकं. श्रीकृष्ण आज आहे ना तुमचे हे इमॅजिनेशन आहे ना त्यालाच कुलूप लावणार आहेत. ते काय म्हणतात की हा आत्मा डोळ्यांनी दिसत नाही, हा अव्यक्त आहे, मनाला त्याचा विचार करता येत नाही, हा अचिंत्य आहे आणि त्यात कोणताही बदल होत नाही, अविकारी आहे. जेव्हा तुला अर्जुना हे तुला ज्यावेळेस सत्य समजेल तेव्हा तू शोक करणं थांबवशील. विचार करा, श्रीकृष्ण म्हणतायत ही गोष्ट की तू ज्या गोष्टींचा विचार करू शकतोस ते सत्य नाहीच आहे. सत्य त्या विचारांच्या पाठीमागे शांत उभं असतं. तुमचं मन फक्त वस्तूंचा विचार करू शकतं, पण आत्मा हा विषय, सब्जेक्ट म्हणजे तो विचार करणारा आहे. 3 मोठे शब्द आहेत या श्लोकामध्ये. एक म्हणजे अव्यक्त, जे इंद्रियांना जाणवत नाही. तुमचं सौंदर्य, पैसा, शरीर व्यक्त आहे म्हणजे ते नष्ट होणार आहे. आत्मा अव्यक्त आहे. अचिंत्य, ज्याचा विचार बुद्धीने करता येत नाही. असं आपण लॉजिक लावतो ना, माझं कसं होईल, तो मेला तर काय होईल, हे लॉजिक आत्म्याला लागू होत नाही. तिसरं म्हणजे अविकार्य, ज्याच्यात कोणताही बदल होत नाही, मॉडिफिकेशन होत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला दुःख का होतं बरं? कारण तुमच्या मनात सारखे विचार चालू असतात. हे विचारच विकार असतात. म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तू त्या अविकार्य तत्वाशी एकरूप होतोस म्हणजे आत्म्याशी, तेव्हा जगातील कोणतेही विचार तुला त्रास देऊ शकत नाहीत. मग रडतोस कशाला? हा श्लोक आज आपल्याला एक क्लिअरिटी देतो. ओव्हर थिंकिंग बंद करा. आपले 90% विचार आहे ना हे काल्पनिक भीतीवर आधारित असतात. एकदा तुमचं विचार जे चालू आहेत ना त्याच्यामध्ये एकदा ऑब्झर्वेशन करा तुम्ही. एकतर भूतकाळ असतो नाही तर भविष्यकाळ असतो. जास्त करून भविष्यकाळ असतो. जो अचिंत्य आहे त्याच्यावरती विचार करून सोडून द्या ना. थेट सत्याचा स्वीकार करा ना. बदलांना घाबरू नका. तुमचा मूड बदलतं, लोक बदलतात, थॉट्स बदलतात आणि हे सगळं चालू राहणार आहे. बदल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तुमच्या आत जो अविकार्य गाभ आहे ना तो मात्र निश्चल आहे. तिथून जगाकडे पाहायला शिका. आणि श्रीकृष्णाचा अंतिम अल्टिमेटम आहे, जर तू अमर आहेस, अविनाशी आहेस बाबा, तर मग हे रडगाणं काय लावलं? उठ, तुझं जे निश्चित काम आहे ते निश्चित काम कर. विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडा एक प्रकारे, आणि जो अव्यक्त आणि अचिंत्य आहे ना त्याला डोक्याने नाही तर शांततेने अनुभवा. ज्यावेळेस विचार संपतात ना त्यावेळेस कृष्णाची अनुभूती येते. रडणं थांबवा, कर्तव्याला सामोरे जा आणि तुमचं जे या जन्मातलं कार्य आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.